तर नमस्कार मंडळी, आता आम्ही आलेलो आहोत पंढरपूरला. तसं तर मोबाईल आतमध्ये नाही घेऊन बोलत होते मोबाईल नाही आत त्याच्यामुळे आम्ही लॉकरमध्ये ठेवलेलं. तर तुम्हाला कळसचं दर्शन दाखवतो, थांबा. तर मित्रांनो, आज जायला तर मला नाही आहे मोबाईल घेऊन जायला. मग सध्या आता तर आम्ही आहे जरा ते रांगोळ्या बिंगोळ्या घेतोय बघा इकडे. आम्ही मित्रांनो विठ्ठल रुक्माईचं मुख दर्शन घेतलं की आता आम्हाला जायचं जेजुरीला. जेजुरीला जायचं तर आम्ही मुख दर्शन घेतलं विठ्ठल रुक्माई आणि विठोबाईचं रुक्मिणी मातेचं. तर मग भेटूया मग जेजुरीला. मग तोपर्यंत चला मग आता तुम्हाला दाखवतो. चला. तर मित्रांनो, हे आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिराचा कळस. तुम्ही बघू शकता, कळसाचं दर्शन घ्या मित्रांनो. तर मित्रांनो, हे आहे मारुतीचं देऊळ. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता चरण दर्शनला एवढी लाईन आहे. आम्हाला मुख दर्शन भेटलं ते बस झालं बाबा. आणि आम्ही समज गेलो असतो इथे चरण दर्शन लाईनमध्ये सकाळचे आम्हाला 8 वाजले असते आणि आम्हाला आता निघायचं इथे जेजुरीला. तर मित्रांनो, हे आहे चंद्रभाग. दिवस सोडत. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो पुंडलिका मंदिरात. तर मित्रांनो, हे आहे तर मित्रांनो, हे आहेत पुंडलिकाचे मायबाप. जगली त्यावेळेस. ऑपरेशन झालं, पैसा खर्च झाला तरी जगली. तर मित्रांनो, हे आहे पुंडलिकाचे मंदिर आहे ते. कधी कधी मला ते तर आता आम्ही आईसाठी ते पुढची भावे करतो. तर मित्रांनो, आता आम्ही इथं बसलेलो आहोत. बघा, मी आणि माझी काशीला जातात.